नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची लेक्चर सीरीज आपल्या JSIT सोल्युशन या YouTube चॅनलवरती सुरू आहे आणि त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न पहा काय आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचे आणि उत्तर जे आहे ते उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, क्लच पूर्णपणे दाबल्यावर कोणती क्रिया होते? बघा, क्लच जो आहे गाडीचा तो पूर्णपणे दाबल्यावरती कोणती क्रिया होते आपल्याला इथे विचारलेला आहे। इंजिन बंद होते, गियर लॉक होतो, इंजिनचा ड्राइव्ह शॉफ्ट पासून संबंध तुटतो आणि ब्रेक कार्यान्वित होतात। चला, आपण गाडी वापरत आहे, गाडी चालवतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी माहित असतात आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, इंजिनचा ड्राइव्ह शॉफ्ट पासून संबंध तुटतो। चला, पुढचा प्रश्न मित्रांनो लगेचच तुमच्या समोर आहे। असेच नवनवीन प्रश्न मित्रांनो मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब पण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। तर बघा, पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, गिअर बॉक्समध्ये गिअर कोणत्या पद्धतीने बदलले जातात? बघा, प्रश्न व्यवस्थित वाचा। आपली जी गाडी आहे त्या गाडीच्या गिअर बॉक्समध्ये गिअर कोणत्या पद्धतीने बदलले जातात? उष्णतेने, ब्रेक लावून, क्लच दाबून आणि शिफ्ट व्हील हलवून आणि स्टीअरिंग फिरवून। गिअर कसा बदलतो आपण हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे आणि याचं करेक्ट उत्तर तुम्ही दिलेलं असणार आहे कमेंटमध्ये। तर बघा, क्लच दाबून आणि शिफ्ट व्हीलर जे आहे ते काय करत असतो आपण, हलवून आपला जो गिअर आहे तो गिअर फिरवत असतो किंवा बदलत असतो। बघा, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, गिअर बॉक्समध्ये न्यूट्रल स्थितीचा उपयोग काय आहे? इथे तुम्हाला ऑप्शन वेगळे असू शकतात, परंतु तुम्हाला करेक्ट आन्सर काय आहे ते करेक्ट आन्सर देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ऑप्शन व्यवस्थित वाचायचे आणि तुमचं करेक्ट आन्सर कमेंट करायचं आहे। ऑप्शन बघा काय आहे, वाहन वेगात ठेवण्यासाठी, वाहन बंद करण्यासाठी, वाहनांच्या इंजिन पासून चाकांचा संबंध तोडण्यासाठी आणि क्लच चालू ठेवण्यासाठी। तर बघा, याचा करेक्ट आन्सर काय आहे, वाहनांच्या इंजिन पासून चाकाचा संबंध तोडण्यासाठी काय केला जातो, न्यूट्रल स्थितीत गिअर बॉक्स आपण ठेवत असतो किंवा गाडीचा गिअर न्यूट्रल स्थितीत ठेवत असतो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, वाऱ्याच्या वेगाने प्रश्न तुमच्या समोर येत आहेत मित्रांनो। तुमची रोजची मी फक्त 10 मिनिटं घेत असतो आणि त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला महत्त्वाचे 10 प्रश्न मी देत असतो। त्यासाठी काय करायचंय, चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करायचे आहेत मित्रांनो। तुम्ही जेवढी उत्तर कमेंट करचाल तेवढं मला चांगला एक प्रतिसाद मिळतो किंवा माझ्यात एक एनर्जी येते की अशाच पद्धतीचे प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। तर प्रश्न पहा काय आहे, खालीलपैकी कोणता भाग क्लचने नियंत्रित करतो? व्यवस्थित बघा, तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, ब्रेक पॅडल, क्लच पॅडल, गिअर लिव्हर आणि स्टील व्हील। चला, याचा करेक्ट आन्सर कमेंट करा आणि करेक्ट आन्सर आहे क्लच पॅडल। खालील पैकी कोणता भाग क्लचचे नियंत्रण करतो? तर क्लच पॅडल हा नियंत्रण करत असतो। पुढचा प्रश्न आलेला आहे लगेचच, क्लच मध्ये स्लिपिंग झाल्यास काय परिणाम होतो? क्लच स्लिपिंग झाल्यावर काय होतं तुम्हा सर्वांना माहित आहे आणि याचं करेक्ट आन्सर कमेंट करा। वाहन लगेच थांबते, इंजिनचे आरपीएम कमी होते, पॉवर योग्यरित्या गिअर बॉक्सकडे जात नाही आणि ब्रेक जाम होतो आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, पॉवर योग्यरित्या गिअर बॉक्सकडे जात नाही। चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, गिअर बॉक्समध्ये कोणत्या प्रकारचे गिअर असतात? गिअर बॉक्समध्ये कोणत्या प्रकारचे गिअर असतात? साखळी गिअर, स्लाइडिंग, सिंक्रोमेशन व कॉन्स्टंट मेश गिअर, हायड्रोलिक गिअर आणि इलेक्ट्रिक गिअर। चला, प्रश्नाचं उत्तर बघा काय आहे, स्लाइडिंग, सिंक्रोमेशन व कॉन्स्टंट मेश गिअर हे गिअर बॉक्समध्ये असतात। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, क्लचची स्थिती खराब झाल्यास वाहनात कोणती लक्षणे दिसतात? बघा, आपल्या गाडीची क्लचची स्थिती खराब झाल्यास वाहनामध्ये कोणती लक्षणे दिसतात? आपण ड्रायव्हर असल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी माहित आहे। क्लचला काय झाल्यानंतर काय होतं हे आपल्याला माहित आहे। ऑप्शन व्यवस्थित वाचा, ॲक्सिलेटर नीट काम करत नाही, वाहन वेगात जाते, गिअर लागत नाही किंवा आवाज येतो, हेडलाइट बंद होते। चला, आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, गिअर लागत नाही किंवा आवाज येतो। क्लचची स्थिती खराब झाल्याचं लक्षण
अशाच पद्धतीचे वेगवेगळे लक्षणं तुम्हाला विचारली जाऊ शकतात। जसं माणूस आजारी पडल्यानंतर त्याच्या आपल्याला वेगवेगळ्या रोगाची वेगवेगळी लक्षणं दिसत असतात, त्याच पद्धतीनं गाडी चालवत असताना आपल्याला गाडीमधील वेगवेगळ्या पार्टची वेगवेगळी लक्षणं दिसतात आणि त्याचं रोगही वेगवेगळं असतं, हे माहीत आहे आपल्याला। चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, गिअरबॉक्समध्ये रिव्हर्स गिअर वापरताना काय करणे आवश्यक आहे? बघा, ब्रेक लावणे, क्लच पूर्णपणे दाबणे, हँडब्रेक खेचणे, ॲक्सिलेटर दाबणे। बघा, गाडी रिव्हर्स गिअर करत असताना आपल्याला काय करणं आवश्यक आहे? तर क्लच पूर्णपणे दाबणं आवश्यक आहे। रिव्हर्स गिअरमध्ये गाडी वापर करताना किंवा गाडी आपल्याला रिव्हर्स गिअरमध्ये टाकायची असते त्यावेळेला। पुढचा प्रश्न बघा, गिअर बदलताना खटखट आवाज येणे याचा मुख्य कारण काय असते किंवा काय असू शकते? बघा, खटखट आवाज आला का? खटखट आवाज आला तर तो कशाचा असतो गिअर बदलताना? तर ब्रेक जाम, स्टीअरिंग खराब, क्लच पूर्णपणे दाबला गेला नाही आणि इंजिन बंद। आणि याचं करेक्ट आन्सर मित्रांनो तुमच्या समोर आहे, क्लच पूर्णपणे दाबला गेला नाही तर आपण ज्या वेळेला गाडीचा गिअर टाकत असतो त्यावेळेला आपल्याला खटखट आवाज येत असतो। आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो लगेचच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। आणि प्रश्न बघा काय आहे, गिअरबॉक्स व क्लच यामधील संबंध काय आहे? गिअरबॉक्स आणि क्लच यामधील संबंध विचारलेला आहे। गाडी आणि ड्रायव्हर याचा जसा संबंध असतो तशाच पद्धतीनं गिअरबॉक्स आणि क्लचचा देखील संबंध असतो। तर क्लचची गिअरची दिशा बदलते, क्लच गिअर बदलताना इंजिन व गिअरबॉक्स यामधील संबंध तात्पुरता तोडला जातो, क्लच ब्रेक सारखा काम करतो आणि क्लच केवळ रिव्हर्स गिअरसाठी वापरतात। गिअरबॉक्स व क्लच मधील आपल्याला नाते संबंध या ठिकाणी विचारलेला आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे, क्लच गिअर बदलताना इंजिन व गिअरबॉक्स यामधील संबंध तात्पुरता तुटत असतो। तर मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।